शरद पाटील वलप शरद या ना वेलकम आहे आपल्याकडे सामना सुरू असताना सन्मानित होणार नाही परिया परी चिमुंगली परिया रिअल स्टार यूट्यूबवर पाहतो खऱ्या अर्थाने या सामन्याकडे वळणार आहोत लगेच परी बघा परीचा सन्मान करू आपण काजब्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला या परीचा सन्मान होईल. ओटो कॉमेंट्री बॉक्स रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहे संदीप पाटील सर यांच्याकडे बोलूया. धन्यवाद महागुरु. वळूया आपण मैदानाकडे. अतिशय अप्रतिम असा सामना जो एक पेंडिंग सामना होता तो आपण इथे खेळवतोय. पहिल्या रात्रीतील पालेश्वरी पाले बुद्रुक आणि त्यांच्या अगेन्स्ट राजाराणी घोट या दोन संघांमधली आजच्या रात्रीतील लढत आपण पाहतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर मात्र इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय तो सुनील सालुंकेने. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक. क्या बात आहे. जबरदस्त अशी गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळतं. प्रदीप उलवेकर आणि इथे महेश पाटील जे सलामीचे फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. 3 षटकांचा सामना असेल. तीन षटकांचा हा सामना आहे. सुनील आणि नक्कीच ज्याने प्रत्येक जो पहिला मॅच झाला त्या मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी पाहिली आपण. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र गली पॉइंट मधून चेंडू गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल होतोय. चेंडू गेलाय सीमा पलीकडे आलाय चौकार. पहिला चौकार नक्कीच प्रदीप उलवेकरच्या बॅट मधून आलाय. बरेच प्रेक्षक आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळतात आणि पालेश्वरी पाले बुद्रुक जर संघ जेव्हा खेळतोय त्यावेळेला बरेच प्रेक्षक त्यांच्या पाठीमागे नक्कीच येत असतात. तर इथे मात्र बरेच प्रेक्षक वर्ग आज ए पोल आपण पाहतोय आणि नक्कीच त्याचा आस्वाद घेण्यासाठी मात्र इथे प्रेक्षक आले. इथे मात्र सुनीलला दाखवला जातो आसमान. अजून एक प्रदीप उलवेकरच्या बॅट मधून आलाय खणखणीत असा षटकार. तर प्रदीप उलवेकर यासाठी स्वर्ण संध्या बघा अजयदादा मोरावकर आणि जितेश म्हात्रे यांच्या वतीने जर लागोपाठ 2 षटकारांची आतषबाजी झाली तर अजय शेठ मोरावकर आणि जितेश म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जबरदस्त अशी सुरुवात पाहायला मिळते बघा. सुरुवातीचे 2 चेंडू मात्र कुठेतरी कंट्रोल मध्ये खेळला तो प्रदीप. प्रेक्षक पाहू शकता आपण. पीटीसी लाईव्ह चा कॅमेरा मात्र इथे पूर्ण सर्व प्रेक्षकांवरती गेलाय. नक्कीच त्या भिंतीकडेला जेवढे प्रेक्षक आहेत नक्कीच पूर्ण कॅमेरा आमचा फिरतोय. जबरदस्त हे आजच्या रात्रीमध्ये जिथे जागा मिळेल तिथे बसून मात्र या सामन्याचा आनंद बालाराम हे सर्व प्रेक्षक घेताना आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त हवाई सफर. चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून प्रदीप उलवेकरच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. जबरदस्त इथे फटकेबाजी प्रदीप उलवेकरच्या बॅट मधून पाहायला मिळते. पहिल्या रात्रीमध्ये देखील या खेळाडूने अक्षरशः मात्र आसमान दाखवलं होतं. तोच मात्र प्रदीप इथे मात्र अतिशय चांगली फलंदाजी करताना दिसतोय. आमचे योगेश शेठ भोईर पडगे हे देखील या सामन्याचा मात्र आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आलाय. झेल घेण्याची संधी नक्कीच इथे घेतली गेली आणि इथे मात्र प्रदीप उलवेकरच्या खेळीचा अंत होतोय. पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने तारा गावातील एक नामांकित क्रिकेटर राकेश म्हात्रे कर्नाला तारा यांचं आगमन झालेलं आहे. राकेश यावं आपण व्यासपीठावर. अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच पालेबुद्रुक, सन्माने सुनील म्हात्रे पालेबुद्रुक, सन्माने प्रकाश शेठ म्हात्रे पालेबुद्रुक यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. पडगे गावातील सचिन शेठ भोईर पाहतो आपण. खऱ्या अर्थाने मिस्टर ओडी फेम असणारे सचिन शेठ आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. सोळा धावा आपण धावफलकावरती पाहतोय. नक्कीच पहिला षटक इथे संपला. शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे आणि नक्कीच ती विकेट मात्र निर्णायक आपल्याला पाहायला मिळते प्रदीप उलवेकरची. कारण अप्रतिम खेळ त्याने साकारला. तो आऊट झाला. आता मात्र प्रशांत म्हात्रे आलाय. महेश पाटील मैदानामध्ये आहे. गोलंदाज मात्र इथे पाहतोय. पहिला षटक सुनीलने फेकला. 16 धावा इथे खर्च केल्या. आता मात्र दुसरा षटक गोलंदाज हर्षल मडवी
वरती मात्र इथे भरोसा टाकलाय या दुसऱ्या षटकामध्ये आमचे हेमराजजी म्हात्रे जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ते देखील या सामन्याचा आनंद घेतात व्यासपीठावरती उपस्थित आहेत स्वागत आहे हेमराजजी आमचे रुपेश दादा उलवेकर आले असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे आमचे दिनकर बारशे असतील चांगला फटका आहे कव्हरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती तत्पूर्वी मात्र एक धाव मिळते एका धावेनिशी मात्र आता धाव संख्या जाऊन पोहोचले 17 वरती 3 षटकांचा सामना आहे किमान 30-35 पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा आता मात्र इथे नक्कीच दिसतोय कारण एक अतिशय चांगली धाव संख्या इथे सध्याच्या घडीला उभी करताना दिसतोय तो उलवे संघ सतरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय इथे मात्र हर्षल मडवी हो स्कूप करण्याचा प्रयत्न इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे प्रशांत म्हात्रेच्या बॅट मधून आलाय हा चौकार तर बघा स्पर्धेची सुरुवात चौकाराने झाली कारण चौकाराची हॅट्रिक आमदार प्रशांत दादांच्या माध्यमातून झाली आता खऱ्या अर्थाने प्रशांत म्हात्रेने चौकार तटवला याचं कारण आहे अतिथी देव भव रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान सरचिटणीस दिनेशदादा खानावकर नावडे यांचं आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रशांत म्हात्रेने चौकाराने प्रशांत दादा खानावकर यांचं स्वागत केलेलं आहे नक्कीच नक्कीच कारण स्पर्धाच विजयाचे चौकार मारणारे आमदारांच्या नावाने आहे आणि इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल चेंडू सीमा पार आलाय हा चौकार प्रशांत म्हात्रेच्या बॅट मधून प्रेशर आणि प्रेशर कारण या संघानं मात्र पहिल्या रात्रीचा पेंडिंग सामना आपल्याला इथे खेळताना दिसतोय कारण ही संधी मिळाली बलराम पाटील खऱ्या अर्थाने आज ए पोल आणि ए पोल मध्ये या संघाने खेळण्याची संधी आज प्रेक्षक वर्ग बऱ्याच मोठ्या संख्येने या मैदानामध्ये उपस्थित असताना आपल्याला दिसतात इथे मात्र चांगला खेळ करण्याचा प्रयत्न पालेश्वरी पाले बुद्रुक या संघाच्या माध्यमातून केला जातोय परंतु इथे मात्र राजाराणी घोट सुनील सालुंकेच्या नेतृत्वामध्ये चांगला परफॉर्मन्स नक्कीच त्याने देखील दिलाय तो देखील संघर्ष करतोय फिरून खेळण्याचा प्रयत्न होता शॉर्ट ऑफ लाईन चेंडू परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये थोडासा वेगाने फेकलेला चेंडू आणि याच दरम्यान हा निर्धाव चेंडू येतोय धाव संख्या स्थिर आहे ती तब्बल 25 वरती हर्षलचा हा चेंडू हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता बघा परंतु इथे लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 वरती 3 षटकांचा सामना आहे चांगला प्रयत्न जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते ती एका बाजूला पालेश्वरी पाले बुद्रुक आणि दुसऱ्या बाजूला राजाराणी घोट या दोन टीम मधली लढत इथे मात्र मोठा फटका आलाय जबरदस्त टायमिंग स्पीड लेगच्या वरतून हा आलाय महेशच्या बॅट मधून षटकार प्रेक्षक आणि प्रेक्षक तिकडे टाळ्या वाजतात म्हणजे नक्कीच प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात ते पाल्याचे इथे मात्र आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 वरती जबरदस्त धाव संख्या तर निश्चित सुरुवात खऱ्या अर्थाने पालेश्वरी क्रिकेट संघाची संदीप पाटील सर सुरुवात दमदार झालेली आहे एका बाजूने खऱ्या अर्थाने आपण पाहतो प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ राजाराणी घोट अर्थात बालाशेठ धुमाल घोट यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या संकल्पनेतून येणाऱ्या 3 ते 7 फेब्रुवारी रोजी प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा घोट गावाच्या नगरीमध्ये क्रीडा नगरीत आपल्या भेटीसाठी येईल तर एका बाजूला पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक फलंदाजी करत आहे आणि त्यांच्या गाव खऱ्या अर्थाने मैदानावर गावच्या मैदानावर एकता ग्रामस्थ मंडळ चषक पाले बुद्रुक ही स्पर्धा येणाऱ्या 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान आपल्या भेटीसाठी येणार आहे यस नक्कीच आपण पाहतोय आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे रायगड जिल्हा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय दिनेश खानावकर नावडे यांचं इथे आगमन झालंय त्यांचं देखील हार्दिक स्वागत तर इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 32 धावा 16च्या सरासरीने मात्र धावसंख्या आपण पाहतोय तिसरा गोलंदाज आपण पाहतोय आणि त्याच्यावरती देखील पहिल्या चेंडूवरती हा षटकार ठोकला महेश पाटीलने तर निश्चित स्वरूपात बघा फलंदाजाला आता सुवर्ण संधी आहे
प्रशांत साठी खऱ्या अर्थाने बघा प्रशांत महेश लागोपाठ 2 षटकारांसाठी पनवेल महानगर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे विद्यमान युवा मोर्चा नरेश फडके माजी उपसरपंच पाले बुद्रुक यांच्या वतीने 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अविनाश उलवेकर साहेब मनपूर्वक स्वागत आहे तुमचं. हॅलो. आणि इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या सक्सेसफुल. चेंडू सीमा पार. आता मात्र इथे पूर्णपणे घोट संघावरती अक्षरशः तुटून पडलेत ते पालेश्वरीचे हे फलंदाज. तर व्यासपीठावर अविनाश उलवेकर माजी सरपंच पालेबुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे. हरिभक्त पारायण श्री रामबुवा पाटील वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. डाव्या उजव्या बाजूला आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने दिलीप शेठ भास्कर विद्यमान सरपंच पालेबुद्रुक आणि त्यांच्या समवेत आपण निखिल तांडेल उपसरपंच होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं ते उपस्थित आहेत. आमचे दीपकदादा उलवेकर तुमचं स्वागत आहे. प्रकाश मातेसाहेब आपलं स्वागत आणि बालाशेठ धुमाल घोट राजाराणी ग्रुप तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. यस नक्कीच नक्कीच सर्वांचं स्वागत. परंतु इथे मात्र या फलंदाजाने अक्षरशः अप्रतिम खेळ दाखवलाय आपल्या खेळामध्ये. हा चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 42 धावा. गोलंदाज आपण पाहतोय ध्रुव पाटील. पुन्हा एकदा इथे मात्र हा चेंडू मात्र निर्णायक पद्धतीने फेकला गेलाय. धावसंख्या स्थिर आहे ती 42 वरती. आमचे तोंडऱ्याचे पीके पाटील या ठिकाणी सामन्याला एन्जॉय करतात त्यांचं देखील स्वागत आहे. जबरदस्त मॅच आहे बघा. अनेक प्रेक्षक या मैदानामध्ये उपस्थित आहेत. अनेक लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. सर्वांचं स्वागत आहे. फिरून गेल्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज होईल बाद. लेग बिफोर द विकेट. ही विकेट प्राप्त केली ध्रुवने आणि इथे मात्र 42 वरती हा दुसरा विकेट तंबूच्या आष्टी आला. तर पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी स्वर्ण संधी आहे बघा. लागोपाठ 3 षटकारांसाठी अजय दादा मोरावकर आणि जितेश म्हात्रे पालेबुद्रुक यांच्या वतीने 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. नक्कीच फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र ध्रुव पाटील समोर फलंदाज आपण पाहणार आहोत. महेश पाटील जो अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ स्टँडिंग पारी देतोय आपल्या संघासाठी. यानंतरची लढत असेल बघा वे पोल मधून विनर म्हणजे गोठिवली आणि बामणडोंगरी यांच्यामधील ही एक लढत असेल या सामन्यानंतर. त्यानंतर मात्र लढत असेल ती मुरबी वर्सेस तुर्भा. या संघाने मात्र रेडी राहायचंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र एक्झॅक्टली काय होईल. झेल टिपला गेलाय. सुंदर असा झेल मात्र तिथे टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. प्रसाद पाटीलने मात्र हा झेल घेतलाय. ध्रुव पाटीलला मात्र ही विकेट प्राप्त झाली. पप्पू सुनील सालुंके यांची ही सेना. नक्कीच चांगला खेळ त्यांचा देखील पहिल्या रात्रीमध्ये राहिला. इथे मात्र संघर्ष ते करतायत. जरी गोलंदाजांवरती अक्षरशः हल्ले चढले असले तरी मात्र बॅटिंग लाईनअप या संघामध्ये देखील कमी नाहीये. तो संघ देखील लढणं जाणतोय आणि नक्कीच या मैदानामध्ये पालेश्वरी वर्सेस घोट यांच्यामधील हा एक संघर्षाचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. यात मुळीच शंका नाहीये. जबरदस्त मॅच सुरू आहे सध्याच्या घडीला. इथे मात्र या इनिंग मधला हा शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 42 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. समोर फलंदाज दिवेश उलवेकर. या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. पाण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू विटकावला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसरे धावेचा प्रयत्न होईल का. इथे मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. रनआउट आहे की नाहीये हे दर्शवलं जाईल आता. पण इथे मात्र 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा संभ्रम आहे. काय आहे एक्झॅक्टली हे आपण चेक करतोय. तर
चला बामणडोंगरी आणि गोठिवली दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. तर इथे कैलास मडवी माजी सरपंच नितलास यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा येतात. माननीय सुचिता त्याचे नॉट आउट आहे, नॉट आउट म्हणजे या 2 धावा कंप्लीट होतील. धाव संख्या जाऊन पोहोचले आता 44 आणि 45 धावांची गरज आहे. 18 चेंडू 45 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. थँक्स संदीप पाटील सर. इथे नाणेफेक केली जाणार आहे. गोटिवली 11 गोटिवली विपक्ष आर्केट एंटरप्राइजेस प्रणय 11 जीवदानी बामणडोंगरी क्रिकेट संघ संगणक नाणेफेकीसाठी यावं आपण. लढत तिथं आपण पाहतो. लढत पहिला सामना विजेता विपक्ष, दुसरा सामना विजेता. इथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. सुजिता त्याशेट पाटील, जॉय कुमार अँड कंपनी कालेर, जॉय कुमार तलोजा चिंद्रनचे समाजसेवक अनंत गडगे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो. या बामणडोंगरी आणि गोटिवली क्रिकेट संघ नारायण खाडेकर यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. त्याचबरोबर आमचे परेश शेठ पाटील ज्यांनी आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. एस पाटील एंटरप्राइजेसच्या माध्यमातून परेश शेठ मनपूर्वक आपलं स्वागत आहे. या नाणेफेकीसाठी गोटिवली 11 गोटिवली नवी मुंबई आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आर्चेट एंटरप्राइजेस प्रणय 11 जीवदानी बामणडोंगरी क्रिकेट संघ. या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. सामन्याकडे वळणार आहोत. एका बाजूला लढत पाहतो राजा आणि घोट अर्थात बालाशेठ धुमाल घोट यांनी पुरस्कृत केलेला संघ आता मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होणार आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ राजा खऱ्या अर्थाने पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक. दोन्ही गावातील ग्रामस्थांचं मनपूर्वक स्वागत आहे. बामणडोंगरी क्रिकेट संघ या तत्पूर्वी आपण मान्यवरांचा सन्मान सुद्धा करणार आहोत. या दिनेश दादा खानावकरांचा आपण सन्मान करूया. वेल आपल्याकडे आता सामना सुरू असताना सन्मान करणार नाही आम्ही. तेजस मात्र याच्या बघा नाणेफेकीसाठी दिनेश दादा खानावकर या रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा नवरात्र उत्सव जल्लोषमध्ये होत असतो आणि मी 9 दिवस संदीप पाटील सरांना माहीतच आहे 9 दिवस संपूर्ण निवेदनाची जबाबदारी नवरात्र उत्सवामध्ये आमच्याकडे सोपवली जाते. कार्यक्रम जल्लोष असतो खऱ्या अर्थाने. या तेजस मात्रे याचे बघा रणजित पाटील आपण यायचे आहे. बघा गोटिवली क्रिकेट संघाचे संगणक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. गोटिवली बघा गोटिवली क्रिकेट संघ मैदानाकडे वळणार आहोत आम्ही. या नाणेफेकीसाठी आमचे दिनेश दादा खानावकर सज्ज झालेले आहेत. सामना सुरू असताना एक प्रतिनिधी या तुमचा. चला या प्रतिनिधी या. बघा ती मोठी जबाबदारी असतो. आदरणीय कृष्णशेठ पाटील माजी सरपंच वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. विश्वनाथ बुवा आपले स्वागत. या संगणकाने वळणार आहोत आम्ही. नाणेफेकी देखील जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स रॉकस्टार प्रवीण गायकर. प्रवीण कॉमेंट्री. येस थँक्यू सर. प्रशांत पवार साहेब आणि शुभम राऊत साहेब यांच्या वतीनं 2024 सरकार पालेश्वरी संघाला शुभेच्छा आहेत. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. तो चलते इस कांटे की टक्कर जबरदस्त फाइट होगी. पहली गेंद और पहली गेंद बिल्कुल ऑफ स्टंप यॉर्कर का इरादा था. यहाँ पर गेंदबाज का 1 रन वहां कोई रन नहीं है. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. लक्ष्य है टोटल बात करेंगे 18 में 45 उसमें से पहली गेंद बिल्कुल डॉट. यस मागुरु. तो चलिए बिल्कुल गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हुए देवेंद्र तेज तर्रार गेंदबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं और पैरों का निशाना साधा इस बार सीधा एलपीडब्ल्यू लेग बिफोर द विकेट मैदान से बाहर. मास्टर सूरज चौधरी स्वराज्य ग्रुप पालेबुद्रुक और कुमार साहिल प्रभाकर तांडेल पालेबुद्रुक पणसवादी पालेबुद्रुक जर जिंकलं तर या ग्रुपच्या वतीने 2100 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. साहिल
प्रभाकर तांडेल, साहिल तुमचा आणि स्वराज्य ग्रुपचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ओ टू प्रवीण. थैंक यू महागुरु अंकुश शेठ पाटिल, परेश शेठ पाटिल, बालराम शेठ पाटिल और प्रकाश शेठ खाड़ेकर साहब और जय हनुमान क्लब वल्लभ, इनके द्वारा आयोजित ये नाइट का महासंग्राम देख सकते हैं दोस्तों. 2024 से आने वाला 2025 होगा. इससे पहले ये मिनी वानखेड़े वल्लभ की नाइट आमदार ट्रॉफी की, आमदार चषक की ट्रॉफी कौन उठा पाएगा? कमाल की गेंदबाजी, 3 गेंदों के ऊपर कोई रन नहीं है. लक्ष्य काफी बड़ा. आज मात्र पालेश्वरी टीम के, पाले बुद्रुक के सभी समर्थक काफी मात्रा में नजर आते हुए, ये बल्कि पूरा गांव यहां पर आज नजर आता हुआ इस वल्लभ के मैदान के ऊपर. और क्या जबरदस्त उनका परफॉर्मेंस उनके खिलाड़ियों की ओर से. सुनील सालुंके के टीम के कप्तान हैं, बहुत सारी जिम्मेदारियां होगी. चले, इस बार वाइड को बचाने के लिए अपील जरूर की गई थी. वाइड के लिए रिव्यू नहीं है, देखिए वाइड के लिए रिव्यू नहीं है. चलिए, खिलाड़ी कह रहे कि ये बॉल था, लेकिन अंपायर जावेद फरीद सरीन का इशारा था हुआ कि ये वाइड बॉल है. 1 रन यहां पर जुड़ जाएगा इसी 1 रनों की मदद से. हालांकि टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 1 रन 15 गेंदों में चाहिए 44 रनों की जरूरत. क्या बल्लेबाजी की आज प्रदीप उल्वेकर ने, प्रशांत ने, दमदार. आप ट्रैकर की बॉल, गैप ढूंढा है, शॉर्ट पॉइंट को बीट करती हुई गेंद डीप पॉइंट सीमा रेखा पार, 4 रन. शानदार यहां पर शुरुआत थी गेंदबाज की, लेकिन इस बार कप्तान सुनील सालुंके जानते हैं कि लक्ष्य काफी बड़ा है और इसे लक्ष्य का अगर पीछा करना है तो निश्चित तौर पर अपने हाथ भी खोलने होंगे और बड़े शॉट चाहिए जो पहले सत्र में पाले 11 टीम ने लगाए थे. चलिए, इस बार भी वही इरादा था, लगातार शॉर्ट ऑफ लाइन की गेंदें फेंकी है और इस बार भी पॉइंट के ऊपर से मारना चाहते थे, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. किफायती शेर मारा, केवल 4, एक चौका आ चुका, एक वाइड बॉल आ चुकी है. यानी कि पावर प्ले के ओवर में गेंदबाजी का प्रदर्शन कैसा होना चाहिए, देवेंद्र जैसा होना चाहिए. ये देवेंद्र ने साबित कर दिया है. आज बिल्कुल यहाँ की ये टीम एरिया की टीम है और कमाल का परफॉर्मेंस देते हुए. शॉर्ट पिच लाइन की बॉल, फिर से एक बार उसी दिशा में जो पहला चौका आया था. चलिए, बाउंड्री मिलेगी. इसी के साथ ओवर की समाप्ति. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने 9. टारगेट है टोटल 45 रनों का, यानी कि जीतने के लिए 12 गेंदें और 36 की आवश्यकता. थैंक यू डीजे. चलिए, फील्डिंग की रचना तुरंत कीजिए. अगर खिलाड़ी थोड़ा सा इंजर्ड है तो निश्चित तौर पर स्प्रे लेकर जाइए या बैंडेज लेके जाइए अगर दिक्कतें होती है तो. महागुरु, तर निश्चित स्वरूपात बघा, इथे PK पाटील एकेकालचे दी लिजंड क्रिकेटर खऱ्या अर्थाने तोंडरे. जर प्रेक्षक कमाल झेल पकडला, आयवा झेल, तर तुमच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि पालेश्वरी क्रिकेट संघ, पालेबुद्रुक क्रिकेट संघाच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. या सामन्यामध्ये जर विजय संपादित केलं तर स्वराज्य ग्रुप खऱ्या अर्थाने कुमार साहिल प्रभाकर तांडेल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने 2100 रुपयाचा कॅश प्राइज मात्र पालेश्वरी क्रिकेट संघाला दिले जाणार आहे. तो चलिए, बिल्कुल मौका सभी खिलाड़ियों के पास है, लेकिन ये अगर ट्रॉफी तक आगे सफर जाना है, आमदार ट्रॉफी तक जाना है, तो निश्चित तौर पर दोनों भी टीमों को ताकतवर खेल दिखाना बहुत जरूरी होगा. आने वाली 12 गेंदें और 36 रनों की जरूरत है. संघर्ष उस नन्हे बीच से सीखिए जो जमीन में दफन होकर भी लड़ाई लड़ता है और तब तक लड़ता है जब तक धरती का सीना चीरकर अपने अस्तित्व को साबित नहीं कर देता. अब यहां पर अपने आप को साबित करना है तो निश्चित तौर पर ये खिलाड़ियों का हौसला जो है वो खुद आना उनके लिए बहुत जरूरी होगा. 12 गेंदे 36, 12 में 6 छक्के मारने आसान है या मुश्किल, ये आने वाला समय ही बता पाएगा. फिलहाल बॉलिंग मार्ग पर देख सकते हैं जिसकी होती है जय जयकार, वो है पाले बुद्रुक टीम का ओमकार, रुपेश सालुंके और सुनील सालुंके. पहली गेंद, चलिए, शायद ऑफ स्टंप से काफी बाहर है. अंपायर का ये वाइड बॉल का इशारा था, वह वाइड की मदद से एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी होती है और इस 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 10 रनों के ऊपर. 12 गेंदे 35,
जो गेंदबाजी की आज देवेंद्र ने, उसी तरह की गेंदबाजी अगर पाले बुजुर्ग 11 टीम की ये ओमकार की चलती है तो मजा आएगा। लेकिन यहां पर हाथ खोलने किसी एक बल्लेबाज को बड़े शॉट लगाने पड़ेंगे। लाइन फिर से एक बार चेक करेंगे अंपायर। एक और वाइड बॉल का इशारा इस गेंदबाज की अगर बात करेंगे, अगर ये 20 रन भी खर्च पाते हैं या 22 रन खर्च कर पाते हैं तो मेरे ख्याल से मुश्किलें बन सकती है पाले बुजुर्ग 11 टीम को। पेस नहीं है इनके पास, लगातार 2 गेंदें वाइड आई है और राजा रानी 11 घोट टीम के बल्लेबाज तो यही चाहते हो कि एक आध ऐसा गेंदबाज मिले उन्हें कि बड़ा ओवर यहां से उनके लिए आ सके। और स्लोवर 1 गेंद थी, गति में परिवर्तन किया था, डीप स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, शॉर्ट स्क्वायर लेग के अंपायर के बगल में से गेंद को निकाला, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसी 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 12 के ऊपर। 11 गेंदें और 33 रनों की आवश्यकता। आज अंधेरा है तो कल उजाला भी होगा, बस मेहनत करते रहो, एक दिन बुलंदियों पर नाम तुम्हारा जरूर रहेगा। मेहनत करते रहेंगे तो बिल्कुल उसका फल भी आपको अच्छा जरूर मिलेगा। अच्छी वापसी ओमकार की ओर से, बड़ा शॉट खेला है डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से, ये सीधा गेंद जाएगी सीमा रेखा पार, 4 रन। बिल्कुल बड़ा मुकाबला यहां पर 2 टीमों के बीच में नजर आएगा। 10 गेंदें 29 रनों की अभी भी जरूरत है, यानी कि मैच जो है 50-50 बैलेंस है दोनों भी टीमों की अगर चर्चा करेंगे। लेकिन मैदान का सिकंदर कौन होगा, जो जीतेगा वही अपना परचम लहरा पाएगा। कप्तान सुनील सालू के कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ये बल्लेबाजी बिल्कुल नजर आती हुई। स्लोवर 1 गेंद बॉलर के सर के ऊपर से, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद, कप्तान का किया है शिकार, लौटेंगे सुनील सालू के बैक टू द डगआउट। जे सूरज कौतुक करावे लागेल व्यासपीठावर आपण चिंद्रन गावातील समीर शेठ घोडविंदे चिंद्रन यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत चिंद्रन ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदरणीय भगवान शेठ कडू व्यासपीठावर आपण उपस्थित आहात। आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे। आणि पालेश्वरी पालेबुद्रुक गावाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आमचे परम मित्र प्रशांत म्हात्रे, आशीर्वाद ट्रान्सपोर्टचे ओनर प्रशांत पवार, आशीर्वाद ट्रान्सपोर्टचे ओनर आदरणीय आशीर्वाद शेठ पवार आणि सन्माननीय महेश शेठ पवार या त्रिवेणी संगमचं इथे आगमन झालेलं आहे। प्रशांत पवार, तुमच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। क्या विकेट यहां पर जाता हुआ, और चलिए इस बार भी अच्छी गेंदबाजी, क्या खूबसूरत गेंदबाजी कर रहे मैदान के अंदर ओमकार। पहली 2 गेंदें महागुरु वाइड आई थी, लेकिन उसके बाद क्या शानदार गेंदबाजी नजर आती हुई ओमकार। आज जब पाले बुजुर्ग टीम के बल्लेबाजों ने दमदार परफॉर्मेंस दिया, गेंदबाजी का पे खतरनाक, सुनील सालुंके ने जबरदस्त प्रयास किया था, लेकिन वो आउट होने के बाद ये दबाव, बाहरी किनारा लगा है, विकेट कीपर के पीछे फील्डर मौजूद, तू तुम्हें में रनआउट का ये मौका शायद बना है या नहीं बना, पहुंचे या नहीं पहुंचे तो देखेंगे अंपायर का निर्णय क्या रहता है। रन पूरा है या नहीं, चले तीसरे अंपायर की मांग की गई है। आइए स्क्रीन के ऊपर तीसरे अंपायर।
नॉटआउट इशारा येईल तिसऱ्या पंचांचा. खेळाडू सुरक्षित असतील. चलिए बाल बाल बचे मैं कहूंगा बल्लेबाज 1 रन पूरा किया और इसी 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 17 रन. 28 रनों की आवश्यकता. एक खास बड़ा अगर छक्का यहां पर आएगा तो मैच के लिए बिल्कुल बनेगी. स्लोवर 1 गेंद फंसाया अपने जाल में. दूर से खिलाड़ी आते हुए लेकिन पहुंच में नहीं है. जरूर यहां पर 1 रन मिलेगा और इसी के साथ लगभग देखा जाएगा तो ओवर नंबर दूसरा समाप्त. क्या जबरदस्त गेंदबाजी. केवल 9 रन दिए इस गेंदबाज ने. पहली 2 गेंदें वाइड आने के बावजूद भी खतरनाक कमबैक. आखिरी गेंदें बची है 6 और जीतने के लिए चाहिए 27 रन. उल्लू बनू तुरंत कीजिए. बिल्कुल 15 मिनट का समय था आपके पास और उस नियमों का पालन करना आपके लिए भी बहुत जरूरी होगा. सन्माननीय कुमार पाटील घोट नामांकित एकेकालचे क्रिकेटर कुमार पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आमचे समालोचक मित्र पालेबुद्रुक दिनकर बारशे आपले मनपूर्वक स्वागत आहे. आणि पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन शेठ तांडेल यांच्या वतीने प्रत्येकी विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि इथे मात्र स्वराज्य ग्रुप कुमार साहिल प्रभाकर तांडेल पालेबुद्रुक यांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुपसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आणि जर त्यांचा संघ जिंकला पालेश्वरी क्रिकेट संघ तर साहिल प्रभाकर तांडेल यांच्या वतीने 2100 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. 6 गेंदों में जीतने के लिए 27 रनों की आवश्यकता है. प्रदीप उल्वेकर बॉलिंग मार्ग पर. पहली गेंद के ऊपर आसमान दिखाया है. सीधा मिड विकेट सीमा रेखा पार. आप देखें किस में है कितना दम. चरण तक रुपेश सालों के मैदान के अंदर है तब तक राजा रानी घोट 11 टीम मैदान के अंदर जिंदा है. आरंभ किया है तो अंत तक भी लेकर जाओ. बीच सबर तक ना थक कर बैठ जाओ. हर मुश्किल में छिपा है एक सबक, उसे सीखो और आगे कदम बढ़ाते जाओ. और ये लीजिए पहला छक्का. 5 गेंदों में चाहिए 21 रनों की आवश्यकता. महागुरु 6 में 27 चाहिए थे. 4 छक्के 1 बाउंड्री की जरूरत है. पहले 2 ओवर में किफायती गेंदबाजी की. खतरनाक मारा किया पालेबुद्रुक 11 टीम के गेंदबाजों ने. लेकिन आखिरी ओवर में प्रदीप के ऊपर ये बहुत सारी जिम्मेदारियां बनेगी. 5 गेंदे 21 की जरूरत. फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ने का प्रयास. नहीं सिंगल लेना चाहते, भरोसा अपने ऊपर रखना चाहते. और ये लीजिए डॉट बॉल की समाप्ति बिल्कुल यहां पर नजर आती हुई. ये फुल टॉस बॉल थी महागुरु जिसके ऊपर बड़ा हिट 6 आना चाहिए था, जहां पर कोई रन नहीं मिला. डॉट बॉल की समाप्ति. अब 4 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की जरूरत. 3 छक्के भी मारते हैं तो 18 बन जाएगी. फिर आखिरी गेंद के ऊपर 3 रन रहेंगे. यानी कि सिर्फ 1 गेंद डॉट निकालनी है गेंदबाज को. काम यही करना है. तो एक तरफ बल्लेबाज को लगातार हर एक बॉल के ऊपर बड़े शॉट में तब्दील करना पड़ेगा. प्रदीप की शानदार वापसी 6 आने के बाद कोई रन नहीं है. राउंड विकेट से तैयार. ये भी उड़ाया. ये भी सीधा हवाई हल्ला लेकर जाएगी दर्शक दीर्घा में. नो चांस. इनटू द फैंस, इनटू द क्राउड. चरण भगवान प्रभु श्री कृष्ण ने कहा है कि जीवन में कभी मौका मिले तो जरूर अपने टीम का सारथी बनना, स्वार्थी कभी मत बनना. 2 छक्कों की मदद से अब पालेबुद्रुक 11 टीम को सोच में डाला है. और क्या यहां से पालेबुद्रुक 11 टीम का गेंदबाज प्रदीप उल्वेकर अपने टीम के लिए बचा जाएंगे. 3 गेंदे और 15 रनों की जरूरत है. संघर्ष के अंधेरे से अपने हौसले कमजोर ना होने देना मेरे भाई, क्योंकि वक्त का ग्रहण तो सूरज और चांद को भी लगता है. लेकिन यह मैदान के अंदर कौन आग उगलेगा. बाहरी किनारा लगा है विकेट कीपर के पीछे. फील्डिंग बढ़िया. बस 1 गेंद को यहां पर रोकना था. ये तालियों की गूंज, ये जीत का महसूस कर रही है पालेबुद्रुक 11 टीम को. ये लीजिए इनके समर्थक तालियां बजती रह रही है. कमाल का परफॉर्मेंस रहा. प्रयास लाजवाब था वहां पर रुपेश सालुंकी का. लेकिन जो ये गेंद थी निर्णायक, जहां विकेट कीपर के पीछे मेरे ख्याल से मनोज है वहां पर लगता है. मनोज और देवेंद्र. मनोज को देखकर तो मुझे टटेंडर टाइबू की याद आती है. क्या जबरदस्त फील्डिंग. ये लीजिए इस बार चलिए 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं. और लगभग जीत के दहलीज के ऊपर खड़ी, सीधा अगले राउंड में क्वालिफाई होने के कगार पर. जबरदस्त क्रिकेट खेला आज पालेबुद्रुक 11 टीम ने. और क्या कमाल का खेल खेलते हुए इस मैच में अपना दमखम दिखाया. बॉलर प्रदीप तैयार.
फुल टॉस बॉल, इसी के साथ यह मुकाबला जीता पाले बुद्रुक 11 टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। हॅलो, चला लगेच तर- बाकी संघ पुढची मॅच विनंती असेल गोठिवली आणि वामन डोंगरी संघ महिलांचा आपण थँक्स रॉकस्टार प्रवीण. आता जी लढत झाली एका बाजूला पालेश्वरी पाले बुद्रुक विपक्ष